आज मी दुकानावरून 5:30लाच निघून आलो. मी आपल्या लुनावर बसून निघणार तेवढ्यात प्रसाद कातकडे तिथं आला. माझी नजर जाऊ त्याच्याकडे गेली तो घरातल्या घरात असला, गाडीला किक मारली गेला ना पळून. श्री स्वामी समर्थ भावानो, आपल्या या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मी आपल्या लुनाचा पांडेल फिरवला लागलो ना रस्त्याला. जाता जाता रस्त्याने मला पप्पू सांगळे दिसला. तर भावानो, आजची भानगड अशी झाली, आमच्या गावामध्ये धुलीवंदन निमित्त माळोबा बिरोबाची पालखी मिरवली जाते. मी आपल्या लुनाला एका कोपऱ्यात लावलं आलो पालखीकडं. बर का भावानो, व्हिडिओ काही स्किप करू नका. इथून पुढे तर खरी व्हिडिओ पाहण्याची मजा आहे. तिथं गेल्यावर मला असं वाटलं मी काही लईच लेट झालो का काय. देवाची काठी हवेत गिरकवताना पाहिली, तसं इथं लगेच पारंपरिक नृत्य चालू झालं. बर का भावानो, तसं डबलेवाल्याला जोर येऊ लागला. धुलीवंदनाच्या दिवशी मी पालखीला आवर्जून आलो, याचं कारण काय असं तुम्हाला नक्की वाटलं असेल. पालखी धरण्याचा मान आम्हाला मिळालाय. पालखी धरण्याचा मान म्हणजे काही सोपी गोष्ट नाही भावानो. मंदिरापासून पालखी वाजत गाजत निघाल्यावर सगळे लोक पालखी बरोबर निघाले. तुमच्याशी बोलायच्या गडबडीत पालखी दत्त मंदिरच्या कोपऱ्यावर पोहोचली होती. मग मी काय तसा पळतच सुटलो. पालखी एवढा लांब निघून गेल्यावर मी कशाला मागत थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मी एवढा जोरात पळत आलो, माझा पडदम छाटला. दत्त मंदिराजवळ लंगर ठोकेला होता. लंगरला जावा 2-3 हिसके दिले, लंगर लगेच उपसून आला. ठोकेल लंगर उपसायचं म्हणजे काही सोपं काम नाही भाऊ. मी आपल्या मंदिराकडे पाहत बसल्यावर पालखी परत निघून गेली. मी आपलं पटापटा पाय उचलीत पालखीकडे आलो. इथं जे समोर दिसू राहिले ना, राजा महाराजांच्या काळातले पहिले बुरुज. आमच्या गावातल्या लोकांनी काही बुरुज ठेवलंच नाही, माती वाहून नेली. मी पालखीकडे पाहिल्यावर माझ्या लक्षात आलं, अरे आपण खिशात देव आणले. खिशामधले देव काढून पालखीमध्ये ठेवले. आता पालखी निघाली गावातल्या शेवटच्या गल्लीतून. बोल माळोबा बिरोबा की जय, सगळ्यांनी असा आवाज दिला. पालखी लगेच तिथून निघाली कुंभारवाड्याच्या दिशेने. मी इकडे तुमच्याशी बोलायच्या नादी लागल्यावर तेवढ्या गडबडीत परत पालखी पुढे निघून गेली. मी जेव्हा माझ्या पायाला पाय लावला गेलो ना पालखीच्या पुढं, पालखी आता कुंभार गल्ली क्रॉस करून दिनेशवाराच्या घरापाशी आली होती. आम्ही जसं जसं गल्ली बोळातून जात होतो तसं तसं लोक दर्शन घेत होते. ये बारीक पिल्लू पालखीचं दर्शन घेत होतं, त्याची नजर नेमकी माझ्याकडे गेली. ते नुसतं माझ्याकडे टकामाका पाहत होतं. बोल माळोबा बिरोबा की जय. गावामधून पालखी गरका मारून मंदिराजवळ येणं, ह्या म्हाताऱ्या माणसाला तर अजून जोर आला नाचायला. इथून तिथून पालखी मिरीत आलोय, पण काय फुटेज घेतली नव्हती. म्हणलं आता एक फुटेज घेऊनच टाकू. मी आपला कॅमेरा धरला, घराघरा फिरून घेतला. म्हणलं कोण कोण आलंय कोण नाही आलं ते लगेच समजेल आपल्याला. आम्ही जेव्हा मंदिरापासून निघालो तेव्हा एवढी पब्लिक नव्हती, आता पब्लिक वाढली भरपूर. इथं महिलांनी माळोबा बिरोबाची पूजा केली. पालखी पुढे निघाली, मंदिराजवळ जाऊन पोहोचली. इथलं हे मंदिर छोटंसं असल्यामुळे दरवाजातून पालखी न्यायला खूप अडचण आली. पालखी हळूहळू आतमध्ये घेतली. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा काय वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.